दिल्लीमध्ये खासदार नवनीत राणा यांनी घेतली अमित शहा यांची भेट। भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर राणा शहांच्या भेटीला। 31 मार्चला रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा। केजरीवाल यांच्या अटकेविरोधात काढणार भव्य रॅली। उद्धव ठाकरे, शरद पवार यांची असेल उपस्थिती। केजरीवाल यांच्या अटकेविरोधात मुंबईतल्या आझाद मैदानावर आम आदमी पक्षाचं आंदोलन। काँग्रेसच्या आजी माजी अध्यक्षांचा सहभाग। वर्षा गायकवाड, भाई जगताप आंदोलनस्थळी। भ्रष्टाचार केल्याप्रकरणी केजरीवाल यांना अटक झाली। त्यांच्या विरोधात पुरावे आढळले, त्यामुळे आम आदमी पक्षानं आंदोलन करून काहीही होणार नाही, नितेश राणेंचं वक्तव्य। माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं अल्पशा आजारानं निधन। वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। रायगडची झुंजार रणरागिणी म्हणून मीनाक्षी पाटील यांची ओळख। मीनाक्षी पाटील यांच्या निधनाचं वृत्त दुःखदायक। त्यांच्या निधनानं राजकीय क्षेत्रामधील एक अभ्यासू, कार्यकुशल आणि लोकाभिमुख नेतृत्व हरवलं, शरद पवार यांचं ट्विट। वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचे वन नेशन वन सीईटी धोरण आता पीएचडी विद्यार्थ्यांनाही लागू होणार। विद्यापीठ स्तरावरील पेट परीक्षेऐवजी नेट ही केंद्रीय स्तरावरील परीक्षा पात्रता चाचणी म्हणून ग्राह्य धरली जाणार। आरबीआयच्या 19 शाखांमध्ये 1 एप्रिलला 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळणार नाहीत। 2 एप्रिलला ही सुविधा पुन्हा सुरू होईल, आरबीआयची माहिती। दिल्ली उच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का। आयकर विभागाची काँग्रेसला 1700 कोटी रुपयांची नोटीस। निवडणुकीपूर्वी आर्थिक संकटात टाकून विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न, काँग्रेसची टीका। दुसऱ्यांना घाबरवणं आणि धमकावणं ही काँग्रेसची जुनी संस्कृती। 600 वकिलांच्या पत्राचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। 6 एप्रिलला जयपूरमध्ये काँग्रेसची सभा। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित राहणार। आगामी लोकसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा घोषित केला जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।